नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आज माझ्या गावापासून 18 ते 20 किलोमीटर दूरवर खोडेगाव शिवारात तुमचं जोरवाडी का? हो, जोरवाडी. जोरवाडी या गावात आपण आलो. जनकसिंग जनकसिंग पन्नालाल जारवाल. जनकसिंग जारवाल. तर आपले हे जे झाड आहेत किती वर्षाचे आहे ते? हे जवळपास 7 वर्ष झाड आहे. 7 वर्षाचे. आणि किती संख्या आहे? ही जवळपास 650 झाड आहे. 650. आणि पूर्ण पूर्ण प्लॉट 1200 माझं. पलीकडे तुमच्या घराजवळ तिथं किती आहे? ते 400. 400. एकंदरीत 1200 झाडं. हा, पुरे 1200. आणि यावर्षी तुम्ही माझ्या पद्धतीने नियोजन केलं. बरोबर. आता नियोजनामध्ये फवारणी असेल, खताचा डोस असेल, आंतरमशागत झिरो केलेली आहे, तणनाशकाचा वापर केलेला आहे. हो. आणि मला सांगा, हे झाडं याच्या अगोदर कसे होते? सर, याच्या अगोदर ते झाडाला मोसंबीच 10 15 मोसंबीच नव्हती आणि आता झाडाला पूर्ण भरलेले. अच्छा, मागच्या वर्षी फळं कमी होते. हा, बरं. फळ भरपूर आहे. किती टन माल निघत होता? तर गेल्या वर्षी काय मला 1,30,000 झाली मला गेल्या वर्षी. किती झाडाचे? 1200 झाडाची. 1200 झाड. इकडे माझ्या मागे या. 1200 झाडाचे 30,000 आले मला. 1,30,000. बरं. आणि आता कसं वाटतं? आता सर मला असं वाटतं आता भरपूर माल आहे, सगळं माल बी एकदम क्वालिटी पाहिजे नंबर 1. माल चांगला आहे. झाडाची ग्रीनरी एवढी खतरनाक झाली. आणि किती झाडं खराब राहिले याच्यात? एक पण झाड खराब नाही सर. एक पण नाही. तुम्हाला दिसणार बी नाही, एक बी नाही. अच्छा, चला आपण असा व्हिडिओ, तुम्ही कसाही व्हिडिओ सांगा. आणि मला काय म्हणायचं आहे, किती निघाला असं वाटतं तुम्हाला यावर्षी? सर मला असं वाटतं जवळपास 50 टन माल निघाला पाहिजे जवळपास, कमीत कमी. बरं, 50 टन 1200 झाडात. हा, असं कमीत कमी समजू. कमीत कमी. हा. बरं. झाडं एकदम जबरदस्त झालेले आहे. मशागत बंद आहे. या इकडं. साईज अजून सध्या लहान आहे. आणि लहान याचं कारण तुम्ही मिरुगला तानावर सोडले होते. हो सर. मिरुग माल चांगला फुटला. मिरग मला चांगलं पडलं सर. या इकडं. बरं, तुम्हाला खर्च किती दिला मी? सर मला आता मी हिशोब लावला आज मी, हं. तर जवळपास मला 1,14,000 खर्च आला मला आज. किती झाडाला? आता एवढे पुरे झाड 1200 ला. 1,14,000 म्हणजे जनरली जवळपास मला 95 रुपये खर्च आला. मी हिशोब पण लावला. एका झाडाला? 95 रुपये खर्च आला. आणि पाय मिरग पण आहे सर. हे पाय मिरग माल. मिरग चांगला निघाला. हे मिरग पण फुटलेलं आहे. हा, नाही काय, हे पूर्ण मिरग माल फुटलेलं मिरग चांगला आहे. आंब्या चांगला आहे. 95 रुपये जवळपास तुमचा खर्च आला. बरोबर. मिळालं ठीक आहे, अजून 5 रुपये वाढून घेऊ आपण. 100 पकडा, कारण तुम्हाला 13,045 सोडणे आणि एक प्लॅन फिक्सची फवारणी करणे. बरं, आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू थोडीशी. आता ही लोकांची जी फळगळ आहे, तुमची तर फळगळ आहे का? एक पण सर तुम्ही बघा ना, खाली लोक लाईव्ह पण दाखवा, खाली पण जा. एक फळ त्याचं कारण सांगतो बरं का. आता काय होतं, झाडामध्ये अन्न निर्मितीचं कार्य चालू असतं. बरोबर. झाड मुळाद्वारे जे पाणी घेणार, बरोबर, प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे, म्हणजे आपण त्याला फोटोसिंथेसिस म्हणतो. पानामध्ये काय होतं, प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे झाडाने घेतलेल्या पाण्याचं विभागणी होती. काय होतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन अलग होतो. ऑक्सिजन हा आपल्याला मिळतो. हायड्रोजन आणि कार्बन याची अभिक्रिया होऊन झाडामध्ये ग्लुकोज तयार होतं. मग ते ग्लुकोज काय करतं, तुमच्या फळांना, पानांना हे जगवण्यासाठी आहे. मग आता तुमच्या झाडामध्ये जी अन्ननिर्मिती आज रोजी होती, तर या फळापुरती सफिशियंट आहे, कारण फळाचा साईज कमी आहे. बरोबर आहे. आता लोकांची जी फळगळ होऊ लागली, ढगाळ वातावरणामुळे ॲमिनो ॲसिड रिलीज होत नाही, अन्ननिर्मिती होत नाही, म्हणून फळगळ होती आहे. सर तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे मी पूर्ण ते खर्च केलं. तुम्ही जेवढं म्हणलं जे सोडत ते पूर्ण औषध, टेमाला फवारणी, टेमाला औषध, और पूर्ण तुम्ही म्हणलं की जारवाल तुम्ही तणनाशक मारा. मी तणनाशक पण मारले सर. या इकडं मशागत बंद केली बंद, पूर्ण बंद आहे सर. आणि एकदम जबरदस्त या ठिकाणी माल लागलेला आहे. ग्रीनरी, म्हणजे तुमचे झाडं खूप खराब होते सर. गेल्या वर्षी तुम्हीच बघितले ना सर, झाडं कशी होती. पूर्ण झाडं काडीवर होते. आज माल पहा तुम्ही, आणि ग्रीनरी पहा. तर आपण जे बोललो, जी फळगळ होती लोकांची, त्याचं कारण आहे ढगाळ वातावरण आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. बरोबर. याच्यामुळे फळगळ होती आहे. तर त्याच्यासाठी आपण फवारण्या पण दिलेल्या आहे ग्रुपला. छान बाग झाली एकदम. आता यावर्षी उलट तुम्हाला जास्त माल निघेल बरं का. आता कारण आता पाण्याची संख्या वाढलेली आहे. आता यावर्षी अजून माल जास्त निघेल तुमचा. चला, तुमचा नंबर देतो या व्हिडिओमध्ये. हो शेतकऱ्याचा फोन आला तर जी रिअल तुम्ही सांगणार. बरं, बिलकुल सर.